सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी सध्या खेड या भागामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे 100वा शताब्दी दिन जो आहे तो आज या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी आपण पाहतोय सहकारी राज्यमंत्री बाळासाहेब पाटील हे आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत ते आहेत, आपण त्यांची संवाद साधूया। सर, आज या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या माध्यमातून 100वी शताब्दी दिवस साजरा करण्यात येतोय, काय सांगाल तुम्ही? आज त्या आमच्या बापदादांचे जे स्वप्न बघितलं होतं 100 वर्षाला त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे। ज्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल करायचा होता, या जिल्हा बँकेची स्थापना करून सर्वसामान्य शेतकऱ्याला त्यांची आर्थिक उन्नती करण्याचं काम या बँकेच्या माध्यमातून झालं आणि आम्हाला आनंद वाटतं समाधान। सर, एकीकडे आपण पाहिलं तर सहकारी मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आहे, मात्र शेतकरी एका ठिकाणी कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत, त्यामध्ये रोहितदादा पवारसुद्धा आहेत। कसं पाहता तुम्ही हे सगळं? बघा, हे आपल्याला विकास आणि संसार कधीच संपत नाही, ते प्रक्रिया सतत चालू ठेवावं लागते। म्हणून सरकारला जे काही देता येतं त्याच्यासाठी एक समिती केली परदेशी साहेबाची, आणि मग कोणत्या शेतकऱ्याला त्यामध्ये समाविष्ट करायचा त्याचं धोरण करून आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे। कर्जमाफी आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे देण्याचं मान्य केलं आहे। याद्या अपलोड झालेल्या आहेत। 3 प्रकारची कर्जमाफी आहे। 1.5 लाखापर्यंतची एक आहे, 2 लाखापर्यंतची एक आहे आणि OTS एक आहे। अशा प्रकारे 3 टप्प्यामधल्या सहकारी कर्जमाफीच्या माध्यमातून राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय भेटणार आहे। सर, काँग्रेस जनता पार्टीबद्दल काय सांगा? काँग्रेस जनता पार्टीबद्दल काय सांगा? त्यांचं काम त्यांनी करावं, आमचं काम आम्ही करू। त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया। सर, काय सांगाल तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल? काय सांगा? अतिशय देखणा आणि सुंदर कार्यक्रम झाला। राज्याचे सहकार मंत्री आल्यामुळं कार्यक्रमाला खूप अशी शोभा आली। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं आणि सोसायटीचं असेल बचत गटाचं समाधान झालं। मी सहकार मंत्र्याला मनापासून धन्यवाद देतो। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आज या ठिकाणी 100वा शताब्दी दिवस आहे तो साजरा करण्यात येतो आहे। आपल्यासोबत या ठिकाणी संचालक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल आजच्या शताब्दी दिवसाबद्दल? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना 4 सप्टेंबर 1917 साली नचिन केळकर, त्याचप्रमाणे धनंजयराव गाडगीळ अशा प्रकारच्या प्रभूतींनी केली होती। ग्रामीण भागामधली खेडमधली ही जे बँक आहे ती 2026 साली स्थापन झाली। आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत। खेडच्या सर्व सभासद असतील, त्याचप्रमाणे ग्राहक असतील, इथले संचालक असतील, सर्व लोकांनी बँकेवरती प्रेम दाखवलं, म्हणून आज 100 वर्षाची शताब्दीपूर्ती बँक त्या ठिकाणी करू शकली। दिलीपांना मोहिते पाटील या ठिकाणी संचालक म्हणून उत्तम पद्धतीने काम करतात। याच्याही पूर्वी अनेक संचालकांनी त्या ठिकाणी काम केलं आहे। दादांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या आशिया खंडातली नंबर 1ची बँक आहे। देशातली सर्वोत्तम बँक म्हणून तिचा गौरव केला जातो। आज जवळजवळ 31,000 कोटीचं उलाढाल असणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या विश्वासाला त्या ठिकाणी पात्र ठरली। वेगवेगळ्या प्रकारच्या योजना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लागू केलेत। आज समाधान या गोष्टीचं वाटतं। गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ याच वर्षामध्ये 4,000 कोटी रुपयाचे जवळजवळ उलाढाल त्या ठिकाणी वाढली। बँकेची प्रगती अतिशय उत्तम आहे। ह्या शाखेला, खेड शाखेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व कर्मचारी असतील, इथले संचालक असतील, शेतकरी वर्ग असतील, सभासद असतील, या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आता शेतकऱ्याला मालाला हमीभाव न मिळत असल्यामुळे शेतकरी कुठेतरी त्रस्त व्यापी झालेला आहे, त्या शेतकऱ्यांबद्दल तुम्ही काय सांगा? शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसाची मागणी त्या ठिकाणी आहे आणि त्या मागणीमध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, योग्य अशा प्रकारची मागणी आहे। आपण ज्यावेळेस पाहतो की औद्योगिक उत्पादनं असतील किंवा सेवा उत्पादनं असतील त्याच्यामध्ये उत्पादन खर्च अधिक नफा बरोबर त्याची किंमत ठरली जाते, परंतु ज्यावेळेस शेतमालाचा विचार करत असताना शेतमालाचा पिकाचा जो काही खर्च येतो त्या पिकाचा खर्च अधिक नफा बरोबर किंमत अशा प्रकारचं हमीभाव शेतकऱ्यांना तो मिळालाच पाहिजे। तो हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांची शेती किफायतशीर होईल आणि तोट्यामध्ये ती शेती जाणार नाही। ज्या औद्योगिक क्षेत्राला आपण निकष लावतो त्याचप्रमाणे जे सेवा सेक्टरला आपण निकष लावतो तशाच प्रकारचा निकष हा शेतीला लागला पाहिजे आणि शेतीला सुद्धा उत्पादन खर्चावरती आधारित काही वाजवी नफा देऊन अशा प्रकारची किंमत असली पाहिजे। त्यासाठी सरकारनं इंटरव्हेन्शन करणं आवश्यक आहे। आमदार रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या बाजूनी शेतकऱ्यांचे कर्जमाफी व्हावी या संदर्भात नारेबाजी लावत आहेत, त्या गोष्टीला तुम्ही कसं पाहताय?
रोहितदादा पवार यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी त्याच्याबद्दलच्या काही ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये जे काही अटी आणि टाकलेल्या आहेत त्या अटींच्याबद्दल सरकारकडे पाठपुरावा केला आहे. सरकारच्या वतीनं गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी गेले होते, बाकीचे मंत्री त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या ऐकून घेतलेत आणि अधिवेशनापूर्वी त्या संदर्भातलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, कृषी मंत्री असतील, हे सगळेजण त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याच्याबद्दलचा योग्य तो निर्णय शासन स्तरावरती घेतील. माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील मगाशी व्यासपीठावरती म्हटले की जे शेतकरी कर्जमाफीसाठी भांडतायत, मात्र त्या प्रत्येक शेतकऱ्यांना जर कर्जमाफी केलं तर पुढचा व्यवसाय कसा चालणार. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मागच्या ह्याच्यामध्ये केलं होतं त्या शेतकऱ्यांना यावेळेस करता येणार नाही, त्यांच्याकडनं आम्ही वसूल करू असं वक्तव्य केलं होतं. त्याला कसं नाही, अण्णांची पाठीमागची भावना तीच आहे त्याच्यामध्ये की शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कर्जमाफी झाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. मीही पाहिलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, यांच्याकडे अण्णा सातत्याने पाठपुरावा करतात. त्यांची भावना हीच आहे की शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा किफायतशीर भाव मिळाला पाहिजे आणि त्यांनाही त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे. मध्यवर्ती सहकारी बँकेचं पुढचं वाटचाल कशा पद्धतीची असणार आहे त्याबद्दल काय? भविष्यकाळाचा विचार करत असताना आता इथून पुढच्या काळामध्ये ट्रॅडिशनल बँकिंग करून चालणार नाही, टेक्नोसॅव्ही बँकिंग इथून पुढच्या काळामध्ये करावी लागेल. आणि बँकेमध्ये नवीन अशा प्रकारचे अपडेट्स येत आहेत, नवीन तंत्रज्ञान येत आहेत, जागतिकीकरण आले, खाजगीकरण आले, उदारीकरण आले, स्पर्धा प्रचंड वाढली, सर्व्हिस सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागेल आणि बँकेमध्ये AIचाही त्या ठिकाणी वापर करावा लागेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी द्याव्या लागतील. व्याजदर त्या ठिकाणी कमी करावे लागतील, त्यासाठी ठेवीचे व्याजदर कमी करावे लागतील आणि उत्तम कार्यक्षमता ठेवल्यास भविष्य काळामध्ये तंत्रस्नेही अशा प्रकारचं बँकिंग इथून पुढच्या काळामध्ये असणार आहे. कॉन्टॅक्टलेस बँकिंग त्या ठिकाणी होणार आहे आणि इथून पुढे शाखांमध्ये जाण्याची फारशी गरज कोणाला लागणार नाही. त्यामुळं भविष्यातलं बँकिंग हे त्या ठिकाणी टेक्नोसेवे असेल. सध्याच्या काळामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी भांडतो आहे आणि त्यामध्येच सरकारने डिजिटल मीटर जे आहे ते आणलेलं आहे, त्यामुळे शेतकरी जो आहे त्रस्तग्रस्त झालेला आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या वेगळ्या प्रकारच्या मागण्या असतात ते मागण्या पूर्ण करून घेण्याचं व्यासपीठ म्हणजे सरकार असतं. डिजिटल जो मीटर आणला आहे त्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी शेतकरी संघटना, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सरकारशी बोलावून सरकार त्या पद्धतीतून नक्कीच मार्ग काढेल. कारण हे सरकार आपण पाहतो की महायुतीचं सरकार या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेतात. एवढ्या मोठ्या प्रकारची कर्जमाफी त्यांनी त्या ठिकाणी केलीच, हे त्याचं उदाहरण आहे. नक्कीच सलोनी, जसं की आपण पाहतोय खेड राजगुरुनगर या तालुक्यामध्ये हा 100वा शताब्दी दिवस आहे साजरा करण्यात आलेत. आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. कसं पाहता तुम्ही आजच्या या 100व्या शताब्दी दिवसाबद्दल? 100 वर्षाच्या कामामध्ये अजितदादा पवारांनी वर्चस्व ठेवलेली ही बँक आहे. परंतु अजितदादा गेल्यानंतर बँकेमध्ये बरेचशा रोलमध्ये तफावत दिसून येत आली. कारण आजकाल जे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केलं जात असायचं त्याच्यामध्ये खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल. परंतु आज बँकेने नवीनच नियम बदलले का मार्चला शेतकऱ्यांचे पैसे, संस्थांचे पैसे जमा झाल्यानंतर व्याज कपातीचा निर्णय पहिला जाहीर केला. म्हणजे हा शेतकरी संस्थाविरुद्ध हा निर्णय चालू केला. अजितदादा असताना सगळ्या शेतकऱ्यांचं हित पाहिलं जायचं. परंतु आत्ताच्या संचालकांनी या गोष्टीवर विचार व्हायला पाहिजे. जर तुम्हाला व्याजं घ्यायच्यात तर त्या संस्थांच्या अध्यक्षांशी, संचालकांशी तुम्ही बोलायला पाहिजे होतं. परंतु मार्च महिन्यामध्येच बँकेने व्याज कापून घेतलं. म्हणजे हे अजितदादानंतरची पहिली कुऱ्हाड ही विकास संस्थांवर येणार. फक्त बँकेने आता त्यांचा नफा बघायचा उद्देश चालवला आहे. फक्त त्यांचा NPA कमी होऊन द्यायचा आणि संस्थांचा NPA वाढला जाणार याच्यामध्ये. आजच्या व्यासपीठावरती जी संभाषणं झाली त्या संभाषणाला तुम्ही सहमत आहेत का? त्याच्यामध्ये कसं आहे का आता ही सवय आपण पण लावून घेतली पाहिजे. परंतु राजकीय नेत्यांनीसुद्धा त्यांच्या राजकारणासाठी देशाचं वाटोळं करू नये एवढीच माझी इच्छा आहे. नाहीतर लोक तर पैसे भरायला घ्यायला तयारच आहे. परंतु त्यांनी दिलेले आश्वासनं जर मुख्यमंत्री बोलत असेल, विरोधी पक्षनेता बोलत असेल तर लोक तेच अनुकरण करणार आहे. माझ्या वेताळे गावच्या संस्थेला 100 वर्ष झाली. आजपर्यंत त्या पूर्वीच्या संचालकांनी सहकार टिकून ठेवला, आज आम्ही टिकून ठेवतो आहे. परंतु हे शासनाचे धोरणं, बँकांच्या धोरणामुळं संस्थांचं कंबरडं मोडत चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा हमी बाजार नसल्यामुळं शेतकऱ्यांना मेटकुटीला आलेलं आहे, अशी माझी भावना आहे. आज या ठिकाणी जी सभा झाली, कसं पाहता तुम्ही या सभेला? सभा चांगलं झालेली आहे. परंतु शेतकऱ्यांना ज्यावेळी पिकाचा कर्ज आपल्याला भेटतं आहे
त्या कर्ज पहिले कसं होते, ज्यावेळी कर्ज भेटल्याच्या नंतर मार्चपर्यंत व्याज नव्हतं, हे चांगले होते. लोक मार्चपर्यंत कुठून पण पोट वगैरे दाबून कुठल्याही पैसे कष्ट करून त्या पैसे कसं तरी जमा करून भरत होते, का त्यांना व्याज माफ होतं. आज परिस्थिती असं झालं की मूळ वसून तुम्हाला व्याजदर चालू झाले. व्याजदर चालू झाल्यामुळं शेतकरी आज तोट्यामध्ये गेले. त्यामुळं शेतकरीला आज व्याज भरायचं म्हणल्यावर तर नाकाने हे होतं आहे. कुठल्याही प्रकारचा शेतीत कुठल्याही आपण पीक केलं, त्या पिकाच्या ह्याच्यावर मजुरी परवडत नाही, आणि जे काय पीकमध्ये आपण पैसा घालवतो शेतीमध्ये, त्या शेतीचा एक रुपया आपल्याला नफा येत नाही, तोट्यामध्ये येतोय. तोट्यामध्ये काय असतंय की त्याला भाव नाही. आपल्या सरकारने कुठल्याही वर्षीमध्ये त्या पिकाला पण बांधील पाहिजे. त्या बांधील केल्यावर त्या पिकाचा काहीतरी शेतकऱ्याला लाभ मिळाल. शेती काम करण्यासाठी मोलमजूर मिळते का? मोलमजुरी मिळत नाही, ज्याच्यात बळ येते. आणि मोलमजुरी भेटलं तरी 700 आणि 800 रुपये द्यायला लागते. आणि 700 आणि 800नी शेतीमध्ये काही परवडत नाही, झिरो इन्कम होतोय. मालाला हमी भाव मिळत नाही. हमी माल आलेलं फिकून द्यायला लागते. बाजारात गेले काहीला 1 रुपये बाजार येतोय, कधी कधी रुपये येत नाही. कधीतरी एखाद्याने बाय चान्स पैसे होत्यात, आणि ती पैसे एकदा झालं तर 10 वर्ष पैसे होत नाही. 10 वर्ष डब्यात जातोय माणूस. मालाला हमी भाव मिळण्यासाठी सरकारने काय ठोस भूमिका घेतली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? मालाला हमी भाव देण्यासाठी शेतकऱ्यांचा ह्याच्यासाठी हेतूसाठी हमी भाव ठोक घ्यायला पाहिजे. प्रत्येक माल जे काही माल आहे त्या मालाचा हमी भाव मिळायला पाहिजे, असं ठरवून पाहिजे पूर्ण याच्यातले. आता मागणी काय, तुमची इच्छा काय? शेतकरीला फक्त मागणी चांगलं द्यावं, किंवा आपल्याला जो काही आपलं चाललंय हे 6% जो व्याज शेतकऱ्या, ती व्याज नाही पाहिजे. मार्चपर्यंत फ्री पाहिजे. उपक्रम उत्कृष्ट प्रकारे केलेला आहे, कारण शेतकऱ्यांनी त्यामुळे केलेलं अर्थसहाय्य शेतकऱ्यांना आणि त्यातून शेतकऱ्यांनी दिलेलं योगदान याच कौशल्यावर ही बँक प्रगतीपथावर गेलेली आहे. आणि बँकेचा आलेख हा चांगल्या प्रकारे वाढलेला आहे. याकरता शेतकऱ्यांनी हमी भाव मिळण्यासाठी आणि नियमित कर्जफेड करणं हा गरजेचं उभं आहे. सरकारवर अवलंबून न राहता, सरकारच्या कर्जमाफीवर अवलंबून न राहता स्वतः कर्ज घेणं आणि ते परतफेड करणं हे शेतकऱ्याचं आर्थिक कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील आंदोलनं करत आहेत, आणि दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहितदादा पवार हे देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मेटरसाठी उपोषणं करतात, आंदोलनं करत आहेत. तुम्हाला कसं पाहताय तुम्ही याकडे? त्यांचं धोरण एकदम चांगलं आहे, उत्कृष्ट शेतकऱ्यांसाठी राहतात. त्याकरता शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांना प्रतिसाद देऊन त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आज खेड राजगुरुनगर या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 100वा शताब्दी दिवस जो आहे तो अतिशय थाटामाटात आणि भव्यदिव्य स्वरूपामध्ये साजरा करण्यात आला आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये शेतकरी बंधू भगिनीसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले होते. हे दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतोय. कॅमेरामन हरिभाऊ बुंबलेसह मी मनीष कांबळे, खेड.